नमस्कार. आज आपण एक अशा जगात जाणार आहोत जे एआयने बनलेलं आहे. एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ही एक अशी जबरदस्त शक्ती आहे जी विद्यार्थ्यांपासून ते अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाच्याच कामी येऊ शकते. पण ह्या शक्तीचा वापर करताना स्वतःला सुरक्षित कसं ठेवायचं आणि यातले धोके कसे टाळायचे, चला आज हेच सोप्या भाषेत समजून घेऊया. विचार करा, एआय आपल्यासाठी काय काय नाही करू शकत. म्हणजे शाळेचा होमवर्क करायचा असेल किंवा नोकरीच्या मुलाखतीसाठी काही टिप्स हव्या असतील, घरात जे काही साहित्य आहे त्यातून एखादी मस्त रेसिपी बनवायची असेल, एवढंच काय तर मोठमोठे प्रेझेंटेशन्स आणि प्लॅन्स बनवायलाही एआय मदत करतं. खरं सांगायचं तर एआय आता आपल्या रोजच्या जगण्याचा एक महत्त्वाचा भाग बनत चाललाय. पण मग इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो की हे सगळं वापरायला सुरक्षित आहे का? या जबरदस्त टेक्नॉलॉजीचा आपल्या फायद्यासाठी वापर करताना आपण स्वतःला कसं जपणार? आज आपण याच संदर्भातल्या 4 महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलणार आहोत. 1. आपण एआयला जी माहिती देतो तिचं पुढे काय होतं? 2. एआयने दिलेल्या उत्तरांवर खरंच विश्वास ठेवायचा का? 3. अशी कोणती कामं आहेत जिथे एआयचा वापर आपण टाळलाच पाहिजे? आणि 4. एआय वापरण्याची एक अशी किंमत आहे जी आपल्याला दिसत नाही. ती नेमकी काय आहे? चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागापासून. तुमची माहिती, तुमची जबाबदारी. आपण एआय सोबत काय बोलतो, काय शेअर करतो, हे समजून घेणं खूप खूप गरजेचं आहे. बरं, सगळ्यात आधी हे समजून घेऊ की एआय शिकतं कसं. बघा, एआय सिस्टमचा सगळा खेळ डेटावर चालतो. आपण जे काही प्रश्न विचारतो, जो मजकूर लिहितो, जे फोटो शेअर करतो, ते सगळं कुठेतरी साठवलं जाऊ शकतं. आणि याच माहितीचा वापर करून एआयला भविष्यातली उत्तरं देण्यासाठी ट्रेन केलं जातं. म्हणजे त्याला अधिक हुशार बनवलं जातं. आणि म्हणूनच एक गोष्ट अगदी मनावर कोरून ठेवा, आपल्या अत्यंत खाजगी गोष्टी या बॉट्सना कधीही सांगायच्या नाहीत. एक उदाहरण देतो. मेटा एआयच्या बाबतीत असं झालं होतं की लोकांनी विचारलेले प्रश्न थेट पब्लिक फीडवर दिसू लागले होते. विचार करा, आपली संवेदनशील माहिती अशी सगळ्यांसमोर आली तर. मग ही खाजगी माहिती म्हणजे नेमकं काय? सोपं आहे. ज्या गोष्टी आपण एखाद्या अनोळखी व्यक्तीला रस्त्यात सांगणार नाही, त्या एआयला का सांगायच्या? म्हणजे आपला वैद्यकीय इतिहास किंवा आरोग्याच्या समस्या, बँकेची किंवा पैशांची तपशीलवार माहिती, घरातल्या काही नाजूक समस्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या ऑफिसची किंवा कामाची गोपनीय माहिती. ह्या सगळ्या गोष्टी एआय चॅटबॉट्सपासून लांबच ठेवायच्या. आणि ही चिंता काही फक्त आपल्यालाच नाहीये, तर अख्ख्या जगाला आहे. तुम्हाला माहितीये, याच प्रायव्हसीच्या मुद्द्यांवरून 2023 मध्ये इटलीने काही काळासाठी चॅटजीपीटीवर बंदी घातली होती. इतकंच नाही तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरियासारखे देश एका चायनीज चॅटबॉटच्या डेटा सुरक्षेबद्दल आजही गंभीर प्रश्न विचारत आहेत. आता येऊया दुसऱ्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे, एआयने दिलेल्या उत्तरांवर किती विश्वास ठेवायचा? एआय आपल्याला सेकंदात उत्तरं देतं खरं, पण ती नेहमीच बरोबर असतात का? चला यावर बोलूया. एक प्रश्न आपण स्वतःला नेहमी विचारायला हवा. एआय जे काही सांगतंय त्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो का? याचं उत्तर आहे नाही, अजिबात नाही. याचं कारण असं की एआय मॉडेल्सना इंटरनेटवरच्या प्रचंड माहितीवर ट्रेन केलं जातं. आणि आपल्याला तर माहीतच आहे, इंटरनेटवर जितकी खरी माहिती आहे तितकीच खोटी माहिती आणि गैरसमजही पसरलेली आहेत. आणि हेच गैरसमज, हाच धोका एआयच्या उत्तरांमधून आपल्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे उत्तर दिसायला कितीही बरोबर वाटलं तरी ते 100% अचूक असेलच असं नाही. मग करायचंय काय? एआयचं उत्तर कसं तपासायचं? यासाठी 3 सोप्या पायऱ्या आहेत. 1. माहितीचा मूळ स्रोत कोणता आहे हे शोधा. 2. उत्तरामध्ये दिलेले तपशील म्हणजे नावं, तारखा, आकडे ते खरे आहेत का हे तपासा. आणि 3. तीच माहिती इतर 2-3 विश्वसनीय वेबसाईट्सवर काय दिली आहे हे नक्की पडताळून बघा. इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या. एआयचं काम काय आहे? इंटरनेटवरची माहिती गोळा करून ती व्यवस्थित मांडून आपल्यासमोर ठेवणं. पण आपलं काम काय आहे? तर ती माहिती खरी आहे की नाही हे तपासणं आणि ती जशीच्या तशी न वापरणं. कारण असं करणं म्हणजे एक प्रकारची उचलेगिरी किंवा प्लेज्युरिझम ठरू शकतं. बॉट काही स्वतःच्या मनाने लिहित नाही, तो फक्त इथे तिथे वाचलेली माहिती एकत्र करून देतो. त्यामुळे अंतिम जबाबदारी आपलीच आहे. आता आपण तिसऱ्या भागाकडे वळूया. एआयचा वापर कधी करायचा नाही. लक्षात घ्या, प्रत्येक कामासाठी एआय हा काही योग्य उपाय नसतो.
या तंत्रज्ञानाच्या मर्यादा ओळखणं खूप महत्वाचं आहे. एआय वापरणं खूप सोपं वाटतं नाही का? पण प्रत्येक वेळी एआयकडे जाण्याआधी एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा की या कामासाठी खरंच एआयची गरज आहे का, की मी हे स्वतः करू शकतो. एक वाक्य कायम लक्षात ठेवा. एआय हे एक साधन आहे, आपल्या मेंदूची किंवा आपल्या विचारशक्तीची जागा घेणारी गोष्ट नाही. ज्या गोष्टींमध्ये आपल्या स्वतःच्या विचारांची, अनुभवाची गरज आहे, तिथे एआयवर अवलंबून राहणं आपण टाळलंच पाहिजे. काही गोष्टी अशा आहेत ज्यासाठी आपण माणसांवरच अवलंबून राहिलं पाहिजे. उदाहरणार्थ, कोणतेही संवेदनशील नैतिक प्रश्न असतील किंवा सखोल वैयक्तिक सल्ला हवा असेल किंवा माणसांमधील गुंतागुंतीचे वाद सोडवायचे असतील. आणि हो, एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, एआय आपला थेरपिस्ट नाहीये. भावना, नातेसंबंध यांसारख्या गोष्टी समजून घेण्यासाठी आणि हाताळण्यासाठी माणसांचीच गरज असते. आणि आता आपला शेवटचा मुद्दा. हा असा मुद्दा आहे ज्याचा आपण सहसा विचार करत नाही. एआय वापरण्याची खरी किंमत काय आहे? आणि ही किंमत पैशांमध्ये नाही, तर आपल्या पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांमध्ये आहे. आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल, पण आपण एआयला जो एक छोटासा प्रश्न विचारतो, त्याच्यामागे एक मोठी प्रक्रिया असते. एआय ज्या डेटा सेंटर्समध्ये चालतं, तिथे हजारो कम्प्युटर्स दिवस-रात्र काम करत असतात आणि त्यांना थंड ठेवण्यासाठी प्रचंड प्रमाणात वीज आणि पाणी लागतं. एका अभ्यासानुसार एआयसोबत 15 ते 20 प्रश्न विचारणं म्हणजे आपला मोबाईल फोन एकदा पूर्ण चार्ज करण्याइतकी ऊर्जा वापरण्यासारखं आहे. याची गंभीरता ओपन एआयचे सीईओ सॅम अल्टमन यांच्या एका वाक्यावरून लक्षात येते. ते म्हणाले होते की आपण जे सहजपणे प्लीज आणि थँक्यू म्हणतो, त्यासाठी सुद्धा कदाचित लाखो डॉलर्सची वीज खर्च होत असेल. विचार करा, आपल्या साध्या अनावश्यक शब्दांची पर्यावरणाला केवढी मोठी किंमत मोजावी लागते. त्यामुळे यातून आपण काय शिकायचंय? तर आपण जागरूक राहायला हवं. जिथे खरोखरच गरज आहे, फक्त तिथेच एआयचा वापर करायला हवा. अनावश्यक प्रश्न, अनावश्यक गप्पा टाळल्या तर आपण या तंत्रज्ञानाचा पर्यावरणावरील भार नक्कीच कमी करू शकतो. तर शेवटी एकच गोष्ट लक्षात येते, एआय हे खूप शक्तिशाली साधन आहे, पण त्याचा वापर कसा करायचा हे निवडणं पूर्णपणे आपल्या हातात आहे. आपण त्याचा वापर जबाबदारीने, विचारपूर्वक करणार का, हा प्रश्न आपण प्रत्येकाने स्वतःला विचारायला